पुढची बातमी आहे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या कॉल रेकॉर्डिंग संदर्भातली. ते आता व्हायरल झालंय. विरोधात असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत दारुण पराभव झाला अशा आशयाची खासदार ओमराजे निंबाळकर यांची कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती व्हायरल झाली आहे. कार्यकर्त्यांसोबत ओमराजे बोलत असतानाची ऑडिओ क्लिप आहे. विजेच्या डीपी बदलण्यासाठी 50 चक्रा माराव्या लागतात. ओमराजेंच्या पक्षांतराने नाराज कार्यकर्त्यांनी फोन लावलेला आणि त्याच वेळी हे कॉल रेकॉर्डिंग असल्याचं समोर येत आहे. नाही लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी आता दादा. अहो दादा तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्रा हाणल्या 50-100. अहो डीपी साठी जर 50-100 चक्रा हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्रा हाणल्यावर. विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती? बोलताय ठीक आहे दादा, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो. ठीक आहे चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा. असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असं कधीच झालं नव्हतं दादा. झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना, आम्ही बी काम केलं तुमचं, आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी. आपला जे पराभव झाला का आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव. बातमी पुण्यामधनं आहे. पुण्यातल्या हडपसर परिसरात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे काही काळ परिसरात एकच गोंधळ